Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 8 व 9 मेचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। खालीलपैकी कोणत्या देशामार्फत कृत्रिम मंगळ ग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, ब्रिटन। या संबंधीची अधिक माहिती बघा। कृत्रिम मंगळ ग्रहाची निर्मिती, या ग्रहाची निर्मिती करण्यात येणार आहे ब्रिटन या देशामार्फत आणि हा कृत्रिम जो मंगळ ग्रह असेल हा असणार आहे हर्टफोर्डशायर या शहरामध्ये। याचा उद्देश बघा काय आहे ते, एक्सपो मार्स रोवरची चाचणी घेणे यासाठी या मंगळ ग्रहाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ही चाचणी एरोस्पेस एअरबस जी की फ्रेंचची कंपनी आहे त्या कंपनीमार्फत घेण्यात आलेली आहे। या ग्रहाची निर्मिती ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टीवनेच यांनी केलेली आहे। ब्रिटन 2028 मध्ये मंगळ मोहीम आखत आहे, त्यासाठी या ग्रहाची निर्मिती करण्यात आलेली आहे। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। नुकताच कोणत्या देशामार्फत कृत्रिम मंगळ ग्रहाची निर्मिती करण्यात आली? तर ब्रिटन। त्या ब्रिटनमधील शहर पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याचा उद्देश लक्षात ठेवा काय आहे ते। आणि सर्वात महत्त्वाचं, या ग्रहाची निर्मिती कोणी केली? असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2। महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मी मनस्वी मोहीम। यासंबंधीची अधिक माहिती बघा। मी मनस्वी मोहीम ही मोहीम महाराष्ट्र राज्याची आहे। या मोहिमेचा उद्देश आहे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी जनजागृती करणे। या मोहिमेचे उद्घाटन डॉक्टर आरती निमकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। त्या सध्या पुणे येथे ॲब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत। यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत। एक म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, मी मनस्वी मोहीम ही कोणत्या राज्याची मोहीम आहे आणि या मोहिमेचा शुभारंभ किंवा उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? किंवा तुम्हाला असा एक फिरून प्रश्न येऊ शकतो, मी मनस्वी मोहीम कशाशी संबंधित आहे? तर ते लक्षात ठेवा कशाशी संबंधित आहे, किंवा हा पॉईंट देतील तुम्हाला आणि विचारतील की या संबंधीची मोहीम कोणती आहे। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 3। सध्या चर्चेत असणारी रायतू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तेलंगणा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। रायतू भरोसा योजना संबंधित राज्य आहे तेलंगणा। तेलंगणा सरकारने हिवाळी पेरणीच्या हंगामासाठी प्रति एकर रुपये 5,000 वितरित करणे, त्यासाठी या योजनेचा शुभारंभ केला होता। सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी। ही योजना सध्या चर्चेत काय ते बघा। तेलंगणा सरकारच्या रायतू भरोसा योजनेअंतर्गत 2023च्या रब्बी हंगामासाठी दिला जाणारा हप्ता 13 मेपर्यंत रोखण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे सध्या ही योजना चर्चेत आहे। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। रायतू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेलंगणा। किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, तेलंगणा सरकारच्या रायतू भरोसा योजनेअंतर्गत 2023च्या रब्बी हंगामासाठी दिला जाणारा हप्ता 13 मेपर्यंत रोखण्याचे निर्देश कोणामार्फत देण्यात आलेले आहे? तर निवडणूक आयोग। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 4। व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 5व्यांदा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। व्लादिमीर पुतिन रशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत। त्यांनी 5व्यांदा शपथ घेतलेली आहे। आता त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत असणार आहे। दिनांक 7 मे 2024 रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांचं वय वर्ष आहे सध्या 71 वर्ष।
पुतीन हे आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत बघा, 2000मध्ये, 2004, 2012 आणि 2018मध्ये, आणि त्यांना मिळालेली एकूण मताची टक्केवारी आहे 88%. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणी माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, इगा स्वीऑटेक. यासंबंधीची अधिक माहिती बघा. माद्रिद खुली टेनिस स्पर्धा 2024, या स्पर्धेचं आयोजन माद्रिद, जे की स्पेनमध्ये आहे, या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दिनांक 22 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला एकेरीची विजेती आहे इगा स्वीऑटेक, जे की पोलंडची खेळाडू आहे, आणि उपविजेती राहिलेली आहे अरिका सबलेंका. पुरुष एकेरीचा विजेता राहिलेला आहे आंद्रे रुब्लेव, जो की रशियाचा खेळाडू आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, माद्रिद खुली टेनिस स्पर्धा 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? खास करून याचा देश लक्षात ठेवा, स्पेन. महिला एकेरी विजेती लक्षात ठेवा, सोबतच त्यांचा देश पण लक्षात ठेवा, आणि पुरुष एकेरी विजेता खेळाडू आणि त्यांचा देश, असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 6, नुकताच प्रकाशित झालेल्या टाइम मासिकाच्या टाइम हेल्थ लिस्टमध्ये किती भारतीयांचा समावेश करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 5 भारतीयांचा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. 2023मध्ये आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या जगातील पहिल्या 100 जणांची यादी जाहीर. ही यादी जाहीर केलेली आहे टाइम या मासिकाने. टाइम हेल्थ लिस्टमध्ये 5 भारतीयांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांची नावे बघा, कारण ती महत्त्वाची आहेत. डॉक्टर अलका द्विवेदी या महिला आहेत, डॉक्टर अविंद्रनाथ, डॉक्टर व्यंकट शास्त्री, डॉक्टर विवेक मूर्ती आणि डॉक्टर सुंबुल देसाई ज्या महिला आहेत. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. 2023मध्ये आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या जगातील पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये किती भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 5 भारतीय व्यक्तींचा समावेश केलेला आहे. यांची नावे लक्षात ठेवा. ही नावे देतील तुम्हाला आणि विचारतील याच्यात कोणाचा समावेश आहे किंवा कोणाचा समावेश नाही. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 7, नुकताच कुणाला व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024, जो की ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो, हा जाहीर करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, पूर्णिमा देवी बर्मन. यासंबंधीची अधिक माहिती बघा. व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 ग्रीन ऑस्कर म्हणून प्रसिद्ध आहे. हा जाहीर झालेला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना, आणि या आसामच्या रहिवासी आहेत. त्यांनी कोणतं कार्य केलेलं आहे त्यासंबंधी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे तो बघा. आसाममधील एका वन्यजीव जीवशास्त्रज्ञाला तिच्या लुप्तप्राय ग्रेटर ॲड्ज्युटंट स्टार्कच्या संवर्धनाच्या प्रयत्नासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यांच्यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे हा पुरस्कार देतील आणि विचारतील कोणाला जाहीर झालेला आहे, किंवा असा प्रश्न येऊ शकतो, नुकताच ग्रीन ऑस्कर जाहीर झालेल्या पूर्णिमा देवी बर्मन या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत, असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 2 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कुणाची नियुक्ती लंडनचे महापौर म्हणून करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, सादिक खान, जे की पाकिस्तानी वंशाचे आहेत. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. सादिक खान हे पाकिस्तानी वंशाचे नागरिक आहेत. लंडन महापौर म्हणून त्यांची निवड झालेली आहे सलग 3ऱ्यांदा. त्यांचा पक्ष आहे मजूर पक्ष आणि त्यांना मिळालेली मते आहेत 43.7%. त्यांनी पराभव कोणाचा केला तर सुसान हॉल, जे की हुजूर पक्षाचे आहेत, त्यांचा पराभव केलेला आहे. सादिक खान हे 2016 पासून या शहराचे महापौर आहेत. यांच्यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच लंडनचे महापौर म्हणून कुणाची निवड करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली तर सादिक खान यांची. त्यांची कितव्यांदा निवड झालेली आहे तर सलग 3ऱ्यांदा. कोणत्या पक्षाचे आहेत ते लक्षात ठेवा आणि त्यांनी कोणाचा पराभव केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न यामध्ये एकच नंबरचा आहे की लंडनचे महापौर म्हणून कुणाची निवड झालेली आहे. बाकीचे 3 प्रश्न तेवढे महत्त्वाचे नाही आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या विभागामार्फत
सरकारी सेवानिवृत्तांसाठी भविष्य ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, पेन्शन विभाग. भविष्य पोर्टलचा शुभारंभ हा पेन्शन विभागामार्फत करण्यात आलेला आहे आणि याचा उद्देश आहे सरकारी सेवानिवृत्तांसाठी. हाच प्रश्न तुम्हाला फिरवून अशा स्वरूपाचा येऊ शकतो. नुकताच पेन्शन विभागामार्फत सरकारी सेवानिवृत्तीदारांसाठी कोणत्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला? तर त्याचे आन्सर असेल भविष्य पोर्टल. हा प्रश्न कशाही स्वरूपाचा येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 10. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, महाराष्ट्र. सध्या ही योजना खूप चर्चेत आहे. ही योजना जुनीच आहे पण चर्चेत असल्यामुळे यावर प्रश्न घेतलेला आहे. या योजनेसंबंधीची अधिक माहिती बघा. या योजनेसंबंधीचा एक लेख आला होता. आवडेल तेथे कोठेही प्रवास, एसटीच्या योजनेला प्रवाशांचा उत्साही प्रतिसाद. त्यामुळे सध्या ही योजना चर्चेत आहे. या योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. या योजनेचा शुभारंभ 1988ला करण्यात आला होता. संबंधित राज्य आहे महाराष्ट्र. याचा उद्देश बघा, प्रवाशांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, तसेच पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी कमी खर्चात प्रवास करता यावा, या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र. आणि या योजनेचा शुभारंभ कधी केलेला आहे? तर 1988ला. सर्वात महत्त्वाचा हा 1 नंबरचाच प्रश्न आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 11. भारतात 2023-24 या आर्थिक वर्षात किती नव्या कंपन्यांची नोंद झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 1.85 लाख. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतात 2023-24 या आर्थिक वर्षात 1.85 लाख नव्या कंपन्यांची नोंद झाली. या कंपन्यांमध्ये 71% कंपन्या या सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत. नवीन नोंद झालेल्या कंपन्यांमध्ये 17.6% कंपन्या या महाराष्ट्रातील आहेत. ही आकडेवारी वाणिज्य मंत्रालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. भारतात 2023-24 या आर्थिक वर्षात किती नव्या कंपन्यांची नोंद झालेली आहे? तर 1.85 लाख. भारतात 2023-24 या आर्थिक वर्षात 1.85 लाख नव्या कंपन्यांची नोंद झाली. यामधील सर्वाधिक कंपन्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर सेवा क्षेत्राशी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न. भारतात नुकताच 2023-24 या आर्थिक वर्षात 1.85 लाख नव्या कंपन्यांची नोंद झाली. यामध्ये महाराष्ट्रातील किती टक्के कंपन्या आहेत? तर 17.6% कंपन्या. तीनही प्रश्न महत्त्वाचे आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 12. नुकताच निधन झालेले गंगाधर गाडे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, आंबेडकर चळवळीशी संबंधित होते ते. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. गंगाधर गाडे यांचं निधन झालेलं आहे 4 मे 2024ला. क्षेत्र आहे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते ते. त्यांनी शिक्षण बघा कुठे घेतलं ते मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन, आणि हिचं मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सर्वप्रथम त्यांनीच मांडला होता, किंवा हा ठराव सर्वप्रथम करणारे व्यक्ती कोण होते? तर गंगाधर गाडे होते. दलित पॅंथर ज्यावेळेस बरखास्त झालं होतं त्यावेळेस त्याची फेररचना करून त्यांनी भारतीय दलित पॅंथरची स्थापना केली होती. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते परिवहन खात्याचे राज्यमंत्री पण होते. यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. नुकताच निधन झालेले गंगाधर गाडे हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? तर आंबेडकरी चळवळीशी संबंधित होते. असा प्रश्न येऊ शकतो. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनची स्थापना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कोणी केली? तर गंगाधर गाडे यांनी. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सर्वप्रथम करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? दलित पॅंथर बरखास्तीनंतर त्याची फेररचना करून भारतीय दलित पॅंथरची स्थापना कोणी केली? असे 4 ते 5 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. खास करून यांच्यावर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 13.
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 8 मे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जागतिक रेड क्रॉस दिवस हा 8 मे रोजी साजरा करण्यात येतो. 2024ची थीम बघा. आय गिव्ह विथ जॉय अँड द जॉय आय गिव्ह इज अ रिवॉर्ड अशी याची थीम आहे 2024ची. हा दिवस साजरा का करण्यात येतो तर हेनरी ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. येथे तुम्हाला 2 गोष्टीवर प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे हा दिवस विचारतील आणि दुसरा प्रश्न म्हणजे या दिवसाची थीम. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 14. थ्रू द ब्रोकन ग्लास हे कुणाचे आत्मचरित्र आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी TN शेषन यांचं. आणि यांनी 1990मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार पाहिला होता. समोरचा आणि शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15 बघा. या ठिकाणी काही तुम्हाला माहिती दिली आहे. ही माहिती महत्त्वाची आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. बघा 1 नंबरचा पॉईंट बघा. जगात सूर्यफूल तेलाची सर्वाधिक निर्यात करणारा देश कोणता आहे तर रशिया. भारत खाद्यतेलाचा सर्वाधिक वापर करणारा देश आहे हे पण लक्षात ठेवा. 2 नंबरचा पॉईंट. मुंबई पोलिसांनी मुंबई शहरामध्ये ऑपरेशन ऑल आऊटचा शुभारंभ केलेला आहे. ही मोहीम जुनीच आहे. ही सारखी मुंबई पोलिसांमार्फत राबवण्यात येते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदार यादीतील शेवटचा मतदार यांचं नाव लक्षात ठेवा. अरबाज शब्बीर पटेल. आणि हा कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तर सांगलीचा. भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच कोण होत्या तर वृंदा राठी. यांची नुकताच एक मुलाखत प्रकाशित झाली होती त्यामुळेच त्या सध्या चर्चेत होत्या. येथे बघा प्रश्न कशा स्वरूपात येऊ शकतात. जगात सूर्यफूल तेलाची सर्वाधिक निर्यात करणारा देश कोणता तर रशिया. नुकताच मुंबई पोलिसांमार्फत मुंबई शहरांमध्ये कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर ऑपरेशन ऑल आऊट. किंवा असा प्रश्न येऊ शकतो ऑपरेशन ऑल आऊट हे कोणत्या शहराशी संबंधित आहे तर मुंबई शहराशी. महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदार यादीतील शेवटचा मतदार त्यांचं नाव काय आणि ते कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच यांचं नाव काय तर वृंदा राठी. हे 4ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता देशातील पहिली वंदे भारत मेट्रो कोणत्या शहरात धावणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर सी मुंबई. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. आजचा प्रश्न बघा. महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. आपल्या सर्व क्वेश्चनची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.